या ठिकाणी पप्पू शेठ चव्हाण आणि गोविंदमामा पाटील फलंदाज टॉप 10 मध्ये गेलेला आहे। 3 दिवसाची ही टुर्नामेंट आहे। पहिल्या दिवशी आपण बघितलं काल बाबू मांडे यांचा वाढदिवस होता। उद्या मला वाटतं दिनेश पाटील यांचा वाढदिवस आहे। दिनेश पाटील यांचा उद्या 29 तारखेला वाढदिवस आहे। अशी ही आई एकविरा चषक या ठिकाणी आपण पाहतोय। तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत आहे। इथे आमचे माजी उपसरपंच राजेश दादा लबडे या मॅचचा आनंद घेत आहेत। त्यानंतर आदरणीय आमचे काशीनाथ दादा ठाकूर आणि मते स्वप्नील मते हे पाहुणे या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत। एका बाजूला साई, एका बाजूला दर्शन, बरेचसे पाहुणे मंडळी आपण इथे पाहतोय। आमचे बाबू मांडे यांचे पिताश्री, मी बघतोय की कालपासून जे काही काम पडेल आपल्या मुलाची ही टुर्नामेंट आणि सगळीकडे त्यांचं लक्ष असतं। काल मी बघितलं शेकोटी सर, कालच 12 पुलावर चर्चा होती या सामन्याची। एकीकडे काशीनाथ पाटील आमचे ठाकूर काशीनाथ ठाकूर साहेब सांगितलं का हा सामना आम्ही जिंकणार, पण ते मात्र आपले जे आहे ते पांडुरंग पाटील सांगितलं का हा सामना आम्ही जिंकणार आहोत। काल चर्चा होती या सामन्याची 12 पुलावर। नक्की या गोष्टी होतच राहणार, परंतु आज जे आता वर्तमानामध्ये होणार आहे तिकडे आपण वळतोय। मैदानाच्या मधोमध सगळ्या तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत आहे। आई एकविरा चषकामध्ये बाबू मांडे, दिनेश पाटील, केदार तेलिंगे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने घेतलेली मेहनत या ठिकाणी रंग आपल्याला आणताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी अतिशय चांगलं आयोजन। खरं तर तळेगाव वाडी पानशिल या भागामध्ये बारवई पुलावरून एक रस्ता आहे आणि एक रस्ता आपण पाहतो सेबी रोड मार्गे मोहपाड्यातून रस्ता आहे आणि तिथे पहिली टुर्नामेंट ही नाईट टुर्नामेंट आपण पाहतोय। जवळजवळ मी 5000 पासून टुर्नामेंट बघितलेले आहेत आणि 34 वर्ष आता सुप्रीमोला झालेले आहेत। संतोष सर, वामनजी लबडे जे सपोर्टर्स आहेत तळेगाव सॉरी खानवळे संघाचे, ते आलेल्या त्यांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे। आता मोहन लबडे जे घर बसल्या सामना पाहतात त्यांनी शुभेच्छा दिल्यात खानवळे संघाला। क्रिकेटचा केला आहे केजी। खरं तर मांडे पाटील म्हटलं की सपोर्ट करणार की तळेगाव संघाला आणि तिकडे लबडे म्हटलं, ठाकूर म्हटलं की सपोर्ट करणार खानावळे टीमला। अजित झुंजारराव स्वतः खाली गेले सपोर्ट करतायत, मला वाटतं तळेगाव संघाला सपोर्ट करतायत। कुठेतरी कुठेही आपण गेलो ना तर आपल्या गावाचं प्रेम, आपल्या जवळच्या संघाचं प्रेम कुठेतरी आपल्या कुशीमध्ये असतं आणि इथे आपण पाहूया तळेगाव संघ भले कोणी जिंकू पण मॅच चांगली होईल। मगाशी आपण बघितलं दोन्ही संघ जवळचे होते, इसांबे आणि वानिवली। शेवटच्या चेंडूवर 3 चेंडूवर 4ची गरज होती, झेल सुटला। 2 धावा आल्या, 2 चेंडू 2 धावा, 1 चेंडू 1 धाव। विकेट हॅट्रिक साठी मनीष पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे। दिनेश पाटील आणि मनीष पाटील 500 रुपयांचं पारितोषिक, 1000 रुपये विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये। या ठिकाणी सन्माननीय मयूर जाधव या पाहुण्यांचं कलवते, या पाहुण्यांच्या ठिकाणी शुभ आगमन होते। दादा या आपण या आई एकविरा चषक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत असणार आहे। क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम आपण इथे पाहतोय। तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत आहे। घेऊन जातोय मैदानाच्या मधोमध जिथे आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानात आलेली आहे खानावळे संघाची। खानावळे संघाचा सलामीचा रोहन फलंदाज आहे, रोहन लबडे, मला वाटतं मोहन लबडे यांचे चिरंजीव या ठिकाणी सलामीला आलेत आणि नॉन सेकंडला फलंदाज आहे मंगेश। सलामीची जोडी मैदानात गोलंदाज आहे तो J11 संघाचा दिलीप पाटील। दिलीप पाटील गोलंदाजी करण्यासाठी तयारी। एक चांगली मॅच होणार, 4 ओव्हरची मॅच आहे। पहिल्या सामन्यामध्ये कराडे जिंकला होता, दुसऱ्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं वानिवली संघ जिंकला होता आणि आता तिसऱ्या मॅच मध्ये गिरवले जिंकलेला आहे। काल मला वाटतं काही संघ टॉप 10 मध्ये गेलेले आहेत। हर्षद तांडेल पानसिल या पाहुण्यांच्या ठिकाणी शुभ आगमन होते। दादा आपलं मनपूर्वक स्वागत। हर्षदजी तांडेल यांचं स्वागत। मैदानाच्या मधोमध मॅचला सुरुवात बघूया। कालची जी भाकीत झाली होती, कालची जी चर्चा झाली होती ती आता कोण इथे पूर्ण करणार आहे, तळेगाव की खानावळे?
राईट हँड ओव्हर. पहिला चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू फिरून मारायचा होता, जोरदार अपील. पहिल्या चेंडूवर मात्र तळेगाव सरस ठरलाय. फिरून मारायचा होता, अकुट टप्प्याचा चेंडू होता, पूल करायचा होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही, परंतु इथे मात्र अचूक टप्पा आणि वेगावर नियंत्रण. पहिला चेंडू डॉट येतोय तो खानावळी संघाकडून. तळेगाव संघाचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय तो. या ठिकाणी प्रमोद चव्हाण आणि उमेश पाटील यांचे नेटवाले आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. दिलीप पाटील पुन्हा एकदा. पहिला चेंडू दिसला नव्हता मला वाटतं रोहनला, परंतु इथे मात्र दुसरा चेंडू असं वाटलं षटकार मारेल, पण तो रोहन लबडे इथे स्कोरर पण इथे टाळ्या वाजवतात. मला वाटतं तळेगावला सपोर्ट करत असतील. इकडे मात्र कृष्णा गायकर पण टाळ्या वाजवतात, परंतु आम्ही कॉमेंटेटर आहेत, कोणाला सपोर्ट करू शकत नाही. आणि रोहन लबडेची विकेट मात्र इथे गेलेली आहे. पाठीराख्यांना वाटलं होतं, परंतु मिड विकेटच्या आतमध्येच टिपला गेला. आणि ज्यावेळेस रोहन लबडे बाद झाला आणि एवढ्या टाळ्या वाजल्या, एवढ्या शिट्ट्या वाजल्या, यावरून ही विकेट महत्वाची होती तळेगाव संघासाठी. पांडुरंग पाटील यांच्याकडे 1000 रुपयांचं पारितोषिक. बलू पाटील म्हणून फेमस आहेत पांडुरंग पाटील, आणि ज्यांच्या सौभाग्यवती वासंबे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. रोहन लबडे बाद झाला. रोहन लबडे जेवढ्या टाळ्या वाजतील, जेवढा अपील मोठं होईल ना, समजून जायचा हा खेळाडू मोठा आहे. आणि रोहन लबडे बाद झालेला आहे. सुरुवात चांगली झाली. तळेगाव संघासाठी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावर खडे उतरलाय तो दिलीप पाटील. दिलीप पाटीलचा तिसरा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला असतील, थोडे खुश असणार आहेत. शॉर्ट रन्स, एक धाव कमी आहे. स्कोरर पण आमचे टाळ्या वाजवतात, नंतर स्कोर लिहितात. त्यांना पण प्रत्येकाला असं वाटतं की आपला गाव जिंकावा, आपण जिंकावा. ट्राय चांगली केली होती आणि चांगल्या कार्याला सलामी. इथे मात्र पुन्हा एकदा झेल बुडाला होता मिड ऑफला, परंतु थोडासा एक्स्ट्रा कव्हरच्या शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला झेल उडाला होता. चांगला प्रयत्न होता, परंतु झेल सुटलाय आणि धावा मात्र मिळत आहेत. चौधरी सर आतापर्यंत बरेच सामने आपण पाहिले, पण हा सामना वेगळाच पाहायला मिळतोय. टक्कर, बिग फाईट मॅच पाहायला मिळते. करूया मनस्थिती दोन्ही संघाची. तळेगावचा हा जो संघ आहे, पहिलीच एंट्री त्यांनी टाकलेली नाईट मध्ये मालदोटे, आणि चांगला खेळ या ठिकाणी साकारतायत. दिलीप पाटील पुन्हा एकदा तयार. इथे मात्र बघितलं फलंदाज कट केला चेंडू, हलकेच फक्त पुश केला मंगेशने सिंगल घेतलेले ते मंगेशने. आणि खानावळे संघाची धावसंख्या नाणेफेक हारल्यानंतर इथे आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 1-3 खानावळे संघाच्या खेम्यामध्ये खरं तर शांतता पसरलेली आहे. रोहन लबडेची जी विकेट पडली, पहिला चेंडू डॉट जरी गेला, त्यानंतर त्यानं मारलेला फटका मिड विकेटला मात्र चांगला झेल टिपला गेला. आणि आता मात्र हे जे दोन फलंदाज आहेत यांना चांगली कामगिरी करावी लागेल. इथे मात्र मिड विकेटला हा फ्लिक केला चेंडू, दिशा दिली, कलात्मकता इथे पाहायला मिळते आणि अतिशय सुंदर फटका. 4 धावा देऊन जातोय फलंदाज अक्षय. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 7. एक चौकार मारलाय तो फलंदाज अक्षयनं. निवेदन असणार आहे शिवकर संघाचा संघनायक आणि करंजाडे संघाचा संघनायक टॉस करण्यासाठी पण टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. शिवकर संघाचा संघनायक, करंजाडे संघाचा संघनायक या पण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये. G11 तळेगाव आणि खानावळे या दोन संघांमध्ये लढत आपण बघतोय मैदानाच्या मधोमध. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आलेल्या आहेत. एक विकेट गमावलेली आहे ती खानावळे संघानं. रोहन लबडे बाद होऊन तंबूमध्ये परतलेला आहे. चांगला प्रयत्न होता रोहन लबडेचा. पहिला चेंडू डॉट खेळला, त्यानंतर त्याने षटकार मारण्याच्या नादात मिड विकेटला चांगला झेल पकडला. तो क्षेत्ररक्षक पंकज विशाल होता. छोटे छोटे खेळाडू आहेत. नवीनच एंट्री आहे नाईट क्रिकेटमध्ये आणि असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.
बघूया विकेटसाठी 200 रुपये अंशभूषण पाटील यांच्याकडनं, विकेटसाठी 200. इकडे पांडुरंग पाटील यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे हॅट्रिक साठी. आणि खेळाडूंसाठी खुशखबर असणार आहे, लगातार 3 षटकार मारले तर राजेश लबडे माजी उपसरपंच खानावले यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक. याचाच अर्थ की आता दोन्हीकडनं आग लागलेली आहे. इकडे तिकडे तिकडून तिकडे अशीच मॅच व्हायला पाहिजे मैदानाच्या. इंटरबॅचचे मालक स्वप्नील मते यांच्याकडून 2 षटकासाठी 500 रुपयाचे पारितोषिक. लगातार 2 षटकार. खेळाडू आतमध्ये खेळ खेळतात परंतु बाहेरून सपोर्ट करणाऱ्या दोन्ही बाजूला जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये पण आता चुरस वाढलेली आहे. इथे मात्र दुसरं षटक टाकण्यासाठी आलाय तो तळेगाव संघाचा पंकजच्या पहिल्या चेंडूवर इथे मात्र सिंगल आलेली आहे. धावसंख्या होती ती 1/8. आता पारितोषिकांची लयलूट आहे, तवा गरम आहे, रोटी सेकलो. खेळाडूंसाठी आता मजा आहे. दोन्ही बाजूने पारितोषिके लागतात. तिकडे गोलंदाजांना पारितोषिके लागतात तळेगाव संघाच्या बाजूने, तिकडे फलंदाजांना पारितोषिके लागतात ते खानावळीच्या बाजूनं. राजेशजी लबडे मते विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक. हरेश कडपे यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी. उच्चांक जसा खरं तर शेअर मार्केटमध्ये पण एवढा वधारत नसेल एवढा आता इथे मार्केट वधारत चाललेलं आहे विकेटसाठी आणि षटकारांसाठी. धावसंख्या मात्र आहे ती. उपसरपंच राजेश लबडे यांचा फोन येतोय. आता 6ची हॅट्रिक जर साधली तर तब्बल 2500 रुपयाचे पारितोषिक खेळाडूंसाठी. काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच. खरं तर कृष्णा काय करत आपण दोघं तर कॉमेंट्री करतोय, तिसरा माणूस ठेवावा लागेल पक्षाचं पुकारण्यासाठी. इथे चेंडू हवेमध्ये, गलीमध्ये होता चेंडू, हवेमध्ये होता परंतु बचावलेला आहे तो फलंदाज आणि सिंगल मिळते. या एका धावेने मात्र खानावळे संघ षटकाराचे पारितोषिक लागतात परंतु सिंगल धाव पण तुम्हाला कदाचित भविष्यामध्ये उपयोगी पडेल. बुनचे बनचाय सागर आपण नेहमी म्हणतो. आणि एक धाव मी म्हणालो ना की एक मताने तुमची जेव्हा सीट पडते ना तेव्हा तुम्हाला एका मताची किंमत कळते. एका मार्काने तुम्ही नापास होताना मगाशी एका धावेने जर खानावळे वानिवली संघ हारला असता तर त्यांना एका धावेची किंमत कळाली असेल इसांबे संघाला. त्या एसटी रक्षकाने जो बॉल पकडला असता तर कदाचित इसांबे आता या स्पर्धेमध्ये असता. धावसंख्या ती आपण पाहतोय इथे तळेगाव GI11 तळेगाव आणि वानिवली खानावळे या दोन संघांमध्ये जबरदस्त मॅच रंगते. पंकजचा हा चेंडू चांगला चेंडू होता, एसटी रक्षकाला मात्र अडवता आला नाही आणि पंचांचा मात्र इथे कोणताही इशारा नाही म्हणजे बॅटला चेंडू लागला असावा. आणि एक धाव मिळते ती फलंदाज मंगेश लबडे आणि दुसरा फलंदाज आहे अक्षय लबडे. दोन्ही लबडे बंधूंची जोडी. एक फलंदाज बाद झाला तो रोहन लबडे. आणि या ठिकाणी कर्जाडे गावचे कार्यसम्राट सनी कैकाडे साहेबांना विनंती असणारे आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि कैकाडे साहेबांचं स्वागत इथे षटकारांना केलंय का, केलं जात आहे का. आणि इथे येतोय षटकार खानावळे संघासाठी. फलंदाज मारतो षटकार अक्षय लबडे. चषकसाठी भरपूर मेहनत घेतले ते आमचे जगदीश कडपे साहेब या पाहुण्यांच्या ठिकाणी दमदार आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू संतोष चौधरी सर. 16 धावा धावपलकावर लागल्यात. पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होते. कालपासून आपण बघितले कित्येक पाहुणे या व्यासपीठावर आपण बघितल्यात. बाबू मांडे, दिनेश पाटील आणि आमचे केदार तेलिंगे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी केलेली मेहनत आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण बघितलं होतं. आज मनोहर शेठ भोईर साहेब जे रायगड जिल्हा प्रमुख शिवसेनेचे आणि या माजी आमदार आज या सोहळ्यामध्ये होते. रघुनाथदादा पाटील, रमेशजी पाटील, मोहन शेठ लबडे. इथे मात्र चेंडू गलीमधून चाललाय, गली आणि पॉईंटच्या मधून चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. असं वाटलं होतं चौकार जाईल परंतु मिळतात त्या 2 धावा. 2 धावांनी मात्र संघाची धावसंख्या होती ती 18. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 7 धावा आणि आता मात्र धावसंख्या आहे ती 18 म्हणजे धावा आलेल्या या षटकामध्ये 11 धावा या षटकामध्ये आलेल्या. त्या गोलंदाज पंकज, पहिल्या षटकामध्ये जो गोलंदाज होता दिलीप पाटीलने मात्र दिल्या होत्या 7 धावा. त्यानंतर 18 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. 9 धावांच्या सरासरीने धावतोय तो खानावळेचा संघ. लेझरची बॅटरी मारू नका, प्रेक्षकांना विनंती आहे. समोरच्या बाजूने जे
ज्याच्याकडे जी बॅटरी असेल त्याला विनंती आहे, नाहीतर आयोजक तुम्हाला तिकडे येतील. विनंती करतोय, खेळाडूंच्या डोळ्यावर बॅटरी मारताय आपण. या ठिकाणी बारीक मुलांचा खेळ आहे. ठोंबरेवाडी या पाहुण्यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. ओव्हर टू संतोष चौधरी. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय GI11 तळेगाव संघाचा गोलंदाज केतन मांडे. केतन मांडे गोलंदाजी करण्यासाठी आलाय. 9 धावांच्या सरासरीने धावतोय तो खानावळेचा संघ. या खेळपट्टीवर आज आपण बघितलं मगाशी 27 धावा पण होत नव्हत्या त्या इसांबे संघाच्या विरुद्ध वाणिवली संघाला, आणि इथे मात्र खानावळे संघ 35-36 धावा जरी केल्या तरी गोलंदाजीच्या जीवावर टक्कर देऊ शकतात ते GI11 तळेगाव संघाला. एक तळेगावचा संघ या स्पर्धेतून बाहेर गेलेला आहे. बघूया दुसरा संघ काय करतोय. खानावळे आणि भरपूर बक्षिसं लागलेली आहेत. खरं तर कमाई करायची संधी आहे, सुवर्ण संधी आहे दोन्ही संघांकडे, तळेगाव आणि खानावळे या दोन्ही संघांकडे. अकोटप्पा चेंडू होता, खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. कट करायचा होता चेंडू, चेंडूची फेक खराब, परंतु सिंगलच मिळणार कारण जास्त पुढे गेलाय, क्रीजच्या पुढे गेलेला. एकाच धावेनं मात्र संघाची धावसंख्या खानावळे संघाची होते ती 1-19. चांगलं क्रिकेट, अशीच मजा येते. खरं तर कधी इकडनं आवाज आला पाहिजे, कधी तिकडनं आवाज आला पाहिजे, कधी हे नाचले पाहिजेत ते, कधी ते रडले पाहिजेत, कधी हे हसले पाहिजेत. क्रिकेट आहे, कभी खुशी कभी गम. क्रिकेटमध्ये कधी कधी एखादा करोडपती बनतो, नाहीतर मग कधी कधी एखादा करोड घालून पण बसतो. याच नाव क्रिकेट आहे. चांगला फटका, स्वीट साऊंड, गोड आवाज आलाय, मधोमध लागलाय, परंतु क्षेत्ररक्षण पण त्या ताकदीचं चांगला थ्रो आलेला आहे. डायरेक्ट इथे मात्र थ्रो आलेला आहे आणि विकेट जाते ती खानावळे संघाची. फलंदाज बाद होते धावशीत मंगेश लबडे. फलंदाज बाद झाले ते मंगेश लबडे. रोहन लबडे आणि मंगेश लबडे पॅव्हेलियनमध्ये येऊन बसलेले आहेत आणि आता मात्र जो खेळपट्टीवर आहे फलंदाज, या ठिकाणी सन्माननीय आदरणीय मोहन शेठ लबडे ह्या पाहुण्यांचा दमदार आगमन होत आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी प्रसाद कंदारे साहेब, वैभव मांडे साहेब, समीर तांडेल साहेब हे सर्व विनंती असणारे आपण व्यासपीठावर यायचं आहे. यश लबडे, नवीन फलंदाज यश लबडे. काय थ्रो केला आणि काय चेंडू अडवला, सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये डायरेक्ट थ्रो आला आणि इथे मात्र धावचीत झालेला आहे तो मंगेश लबडे. रोहन लबडे बाद झालेला आहे. खानावळे आणि तळेगाव यांच्यामध्ये आपण पाहतोय मॅच. कर्जारी संघाचं पण या ठिकाणी आपण आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत आपण करणार आहोत आणि ते मात्र स्वागत केलंय का पाहुण्यांचं षटकारानं जबरदस्त षटकार मारलाय तो फलंदाज आपण इथे पाहतोय अक्षय लबडे. खानावळे संघ फलंदाजी करतोय. तिकडे राजेश लबडे आहेत, त्यानंतर आमचे मते आहेत, आमचे ठाकूर साहेब, जे पूर्ण गाव मालतोडे इथे आलेला आहे खानावळेचा. प्रत्येक षटकाराला 2000. पुन्हा एकदा सेन्सेक्स वाढलेला आहे इथे आपण पाहतो. मोहन लबडे यांच्याकडे आहे या गाव खानावळे गावचे उपसरपंच यांच्याकडून मोहन शेठ लबडे यांच्याकडून प्रत्येक षटकारास 2000 रुपयाचे पारितोषिक. का तिकीट टक्कर, बिग फाईट मॅच पाहायला मिळते. केतनचा हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. पारितोषिक लावलं जाते, कधी विकेटसाठी कधी षटकारांसाठी, दोन्ही बाजूने. मात्र इकडे सुंदर क्रिकेट आपण मैदानामध्ये बघतोय आणि इथे मात्र धावसंख्या होते ती आपण पाहतोय. खानावळे संघाची धावसंख्या होती ती 27. बघा या ठिकाणी प्रसाद कंदारे तळेगावचे कार्यसम्राट आहेत. हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचे पारितोषिक. बघा तिकीट टक्कर, बिग फाईट मॅच. आता दोन्ही बाजून आग लागले. ओव्हर टू संतोष चौधरी सर. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 11.
धावा होत्या त्या 18 आणि आतापर्यंत या षटकामध्ये आल्या त्या 9. 27 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. आपण पाहतोय GI11 तळेगाव संघानं नाणेफेक जिंकली. खानावळे संघाला फलंदाजी करण्यासाठी पाचारण केलं. पहिला चेंडू डॉट आला, दुसऱ्या चेंडूवर रोहन लबडे बाद झाला. स्मशान शांतता पसरली आणि त्यानंतर मात्र डावाला आकार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. चांगला फटका होता, चांगला चेंडू होता, तेवढ्याच ताकदीचं फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलेला आहे आणि इथे मात्र धाव मिळत नाही. या चेंडूवर धावसंख्या येते 2 बाद 27. 9 धावांच्या सरासरीने आतापर्यंत धावतोय तो खानावळीचा संघ. 27 धावा धावफलकावर लागल्या. तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत आहे आई एकविरा चषकामध्ये. आई एकविरेचा आशीर्वाद आहे, आई टाकेदेवीचा आशीर्वाद आहे आणि हा फटका खेळायचा होता फाईन लेगच्या वरून, परंतु वर उडाला आहे आणि इथे मात्र तिसरी विकेट गमावतोय तो खानावळी संघ. सन्माननीय आदरणीय मोहन शेठ लबडे आणि राजेश शेठ लबडे यांचं पुनश्च एकदा आई एकविरा चषक मध्ये सहर्ष स्वागत असणार आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. जाऊया आपण आमचे महागुरु संतोष चौधरी सर. धन्यवाद. KG कृष्णा गायकर आमच्या जोडीला आहेत. या अगोदर आपण बघितलं होतं झुंजारराव यांचा आपण आवाज ऐकला होता. बरेचसे चांगले चांगले समालोचक आता सगळीकडे तयार झालेले आहेत. पूर्वी असं होतं की माईकला कोण हात लावत नव्हता, त्यांना वाटते शॉक लागते की काय, पण आता असं झालं की सगळेच माईक घेतात. आता आमचे 250 कॉमेंटेटर होते रायगड मधले, ते आमची पार्टी होती. पहिल्या दिवशी 4 वाजता माईक चालू केला, तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सगळेच माईकवाले. आणि आमची जी संघटना आहे, आमच्या अध्यक्षांना एक जण म्हणाला होता की शहाण्यांना सांभाळणं कठीण आहे, एवढ्या माईकवाल्यांना तुम्ही सांभाळताय. कारण अडाणी माणसांची संघटना चांगली होते, जर जास्त शहाणे असतील तर संघटना लवकर बिघडते. मी आज म्हणालो होतो की 100 मांजरी आडव्या गेल्या तर काहीच होत नाही, पण एक माणूस आडवा गेला तर गावातला सप्ताह बंद होतो. जाऊया मैदानाच्या मधोमध. 4थं षटक घेऊन आलं इथे गोलंदाज, नवीन षटक घेऊन आले शेवटचं आणि हा फिरून मारायचा होता चेंडू. फलंदाजाला डॉट चेंडू येतो, डॉट चेंडू आला की तळेगावचे पाठीराखे टाळ्या वाजवतात आणि चौकार षटकार आला. 2 विकेटसाठी 500 रुपये अंश. पुन्हा एकदा सुवर्ण संधी फलंदाजांना सन्माननीय आदरणीय राजेश लबडे यांच्याकडून 3 षटकार लगातार मारले तर 3000 रुपयाचे पारितोषिक. हरीश कडपे यांच्याकडनं हॅट्रिकला 2000. कृष्णा गायकर तुम्ही फलंदाजांची पारितोषिक पुकारा, मी गोलंदाजांची पुकारतो. आणि इथे मात्र शॉर्ट मिड विकेटला चेंडू चालला, सिंगल घेतलेली आहे. दुसऱ्या धावसाठी धावत आहेत. आखो में इशारा, मानो की 2 हिरन मैदान में दौड़ रहे हैं. आणि या 2 धावा खानावळे संघाला मिळाल्या आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली खानावळे संघाची 2 बाद 29. 3 बाद 29. शेवटचं षटक आहे. किती धावा करतायत खानावळे संघ. जर 30च्या पुढे गेला, 35 पर्यंत पोहोचला तरी त्या समाधानकारक होऊ शकतात, कारण खानावळे संघाची गोलंदाजी पण तेवढ्या ताकदीची आहे. परंतु बघूया, पांडुरंग पाटील साहेबांनी पहिल्यांदाच संधी दिलेली आहे या टीमला, ती GI11 तळेगाव संघाला. तळेगाव जिंकणार की खानावळे, कोणीही जिंको, पण मॅच मध्ये मजा आहे. प्रत्येक विकेटसाठी प्रसाद कंधारे यांच्याकडे 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. लिहून ठेवा. तरी सर एकीकडे एका षटकारास 2000 रुपये, तर एका साईडला आपण पाहतोय एका विकेटसाठी 1000 रुपये. काय क्रिकेटचा खेळ पाहायला, क्रिकेट थर्रार पाहायला मिळतोय मैदानावर. दोन्ही खेळाडू, दोन्ही संघांसाठी चांगली सुवर्ण संधी आहे. मॅच जिंकली तर मला तर वाटतं खांद्यावर घेतलं जाईल. एज लागलेली आहे. सिंगल येते, सिंगल धाव येते. खरं तर या मॅच मध्ये 10-12 षटकारी यायला पाहिजे होते आणि इथे मात्र सिंगल आलेली आहे. धावसंख्या होती ती 30 धावा धावफलकावर लागतायत. फलंदाज यावेळेस आपण पाहतोय यश आणि वैभव दोन्ही लबडे. आतापर्यंत जेवढे फलंदाज आहेत ते सगळे लबडे. खानावळे बारवाई पुलावरून आपण आतमध्ये गेलो लेपला की खानावळे छोटस गाव आहे, परंतु मोठमोठे उद्योगपती त्या गावामध्ये आहेत. राजेशजी लबडे खरं तर स्टेजवर ना तिकडे गेलेले आहेत. तिकडे आपण बाजूला गेलो की मग तिकडे आपल्याला काहीतरी बोलता येतं, काहीतरी मजा करता येते, टाळ्या वाजवता येतात. स्टेजवर बसलो की शांत बसावं लागतं. क्रिकेटची जी मजा आहे ती स्टेजवर नाही घेता येत. शेवटचा काही चेंडू शिल्लक आहेत. नवीन जो गोलंदाज आहे
तळेगाव संघाचा GI11 डावखुरा गोलंदाज आहे आणि इथे मात्र खराब चेंडू होता. पंचांनी मात्र तो स्वैर घोषित केलाय, अवंतर घोषित केलाय. अवंतर धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 3-31. 3-31. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 2 चेंडू शिल्लक असावेत. 1-2 मोठे फटके आले तर कदाचित खानावळे संघाला येणाऱ्या काळामध्ये नंतर गोलंदाजी करताना त्या धावा उपयुक्त ठरतील. बघूया 2 चेंडूमध्ये किती धावा करतायत ते खानावळे संघाचा जो फलंदाज आहे वैभव वाढवतोय का खानावळे गावाचं, याकडे तमाम क्रिकेट प्रेमींचं लक्ष आहे. खानावळे आणि तळेगाव यांच्यामध्ये चालू असलेली ही जुगलबंदी. दोन्ही बाजूने चांगला प्रयत्न सुरू आहे आणि मला वाटतंय सिंगल आलेली आहे. चांगली गोलंदाजी सुरू आहे. टप्पा पडल्यानंतर खाली राहतात चेंडू. गोलंदाजाला साथ देते मला वाटतं ही विकेट. काल आपण बघितलं तर मोठमोठ्या धावसंख्या आपण बघितल्या होत्या 60-62 धावा. आज मात्र थंडी आहे, दव पडायला लागलेले आहे. ड्यू फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू हवेमध्ये गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. सिंगल घेतलेली आहे परंतु इथे मात्र या सिंगलच्या बरोबरीनं पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे ती 33 जिंकण्यासाठी खानावळे संघाच्या विरुद्ध GI11 तळेगाव संघाला 34 धावांची गरज. डीजे मॅच पाहायला मिळते. बक्षीस कमळे सुवर्ण संधी फलंदाजांना गोलंदाजांना. जाऊया आपण मैदानावर. हॅट्रिक जर साधली खानावळे संघाने तर मोहन शेठ लबडे यांच्याकडून तब्बल 3000 रुपये, राजेश शेठ लबडे यांच्याकडून तब्बल 3000 रुपये म्हणजे 6000 रुपये कमवण्याची संधी आहे गोलंदाजाला. पण इथे मात्र 2 लगातार षटकार मारले तर आमचे या ठिकाणी सन्माननीय आदरणीय या ठिकाणी प्रसाद कंदारे यांच्याकडून 2 षटकार मारले लगातार तर फलंदाजाला 500 रुपयाचे पारितोषिक. समीर तांडेल साहेब यांना विनंती असणाऱ्या व्यासपीठावर यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. अंश भूषण पाटील यांच्याकडून जर हॅट्रिक साधली तर 1000 रुपयाचे पारितोषिक. षटकार हॅट्रिक जर केली तर 1000 रुपयाचे पारितोषिक. स्वप्नीलजी मते साहेब यांच्याकडून जर हॅट्रिक साधली गोलंदाजाने तर 1000 रुपयाचे पारितोषिक. राजेश लबडे यांच्याकडून 3000 रुपयाचे बक्षीस. मोहन शेठ लबडे यांच्याकडून हॅट्रिक साठी विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचे पारितोषिक. मनीष पाटील दिनेश पाटील यांच्याकडून लगातार 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचे पारितोषिक. काय क्रिकेट पाहायला मिळते मैदानावर. काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच, डू अँड डाय करूया मनस्थिती असेल दोन्ही संघाची. जाऊया आपण मैदानात. पहिला षटक बंधनकारक षटक. सलामीला येतोय फलंदाज संतोष, नॉन स्ट्राईकला निखिल.
हरेश कडबे यांच्याकडून 3 षटकारासाठी 1000 रुपयाचे 2000 रुपयाचे पारितोषिक. शिवकर संघाचा संघनायक करंजाडे संघाचा संघनायक टॉस करण्यासाठी उभे यायचा आहे. मी टॉस करण्यासाठी विनंती करतो आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय आदरणीय मोहन शेठ लबडे माजी सरपंच खानावले यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. या सेट आपण खरतर मोहन शेठ लबडे लोक म्हणतात की माणसाने सोन्यासारखं असावं, लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसाने सोन्यासारखं नसावं. कारण सोनं फक्त गळ्यात राहतं, सोनं फक्त हातात राहतं, सोनं फक्त तिजोरीत राहतं. म्हणून माणसाने बनायचं झालं तर परीस व्हावं, त्याच्या संगतीत जावं, त्याचं सोनं करावं असं परीचा समान मोहनजी लबडे यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अखिल संतोष उजव्या हाताचा एक आक्रमक आणि स्फोटक फलंदाज, सॉरी निखिल स्ट्राईकला आक्रमक आणि स्फोटक फलंदाज आहे. पहिला चेंडू चांगला फटका, चेंडू डीप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर आलेला दर्जेदार चौकार. जिंदगी में सब कुछ मगर जीतने की उम्मीद जिंदा रखो. सतरा चेंडू 30 धावांची गरज असणार आहे. अखिल पुन्हा एकदा तयार. निखिल पुन्हा एकदा चांगला फटका, अनदर बाउंड्री फॉर रन्स. लहरों से डर करना यह कभी पार नहीं होती, कोशिश करने वाली कभी हार नहीं होती. दोन चेंडूंचा सामना केलाय निखिल करतो वैयक्तिक 8 या धाव संख्येवर. अजून एक चौकार मारला तर दिनेश पाटील मनीष पाटील यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय, काटेकी टक्कर बिग फाईट मॅच पाहायला मिळते मैदानावर. महेंद्र कडपे संघ व्यवस्थापक यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक. चौकार मारा आणि इथे मात्र चांगला फटका सजवला, चेंडू जातोय डॉट शॉर्ट टर्मच्या दिशेने आलाय हा चौकार. टोटल ₹1500 प्राइज कॅश कमवले. मनीष पाटील दिनेश पाटील 500 संघ व्यवस्थापक महेंद्र कडपे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. काटेकी टक्कर बिग फाईट मॅच पाहायला मिळते मैदानावर. अखिल तयार, निखिल तयार. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका. 20 धावांची गरज असणार आहे खानावले विरुद्ध खेळताना तळेगाव संघाला. जिया 11 तळेगाव विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ खानावळे असे काटेकी लढत पाहायला मिळते मैदानावर. तमाम क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं बाबू मांडे, दिनेश पांडे, दिनेश पाटील, केदार तेलंगे आयोजित आई एकविरा चषकमध्ये आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. जाऊया पुन्हा एकदा ऐतिहासिक मैदानावर. इथे मात्र चांगला चेंडू खेळून काढलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न धोका होऊ शकतो. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टोटल धावसंख्या धावफलकावर 13. बिनबाद धावसंख्या 13. चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज असणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मोहनशेठ लबडे असतील, स्वप्नील मते, राजेशजी लबडे साहेब असतील, वामन लबडे साहेब असतील. आता नामदेव लबडे यांनी आपला मोबाईल ऑन केलाय आणि ते सांगत असतील बाबा रे 1 तासभर फोन करत होते बाबा आमची मॅच केव्हा आहे आणि आमची मॅच कधी लागणार, नेटवर्क नाहीये. आणि आता मात्र थोडासा प्रेशर दडपण वाढ नामदेव लबडे यांचं. जाऊया आपण मैदानावर.
आज जवळजवळ खानावळे गावचे सर्व पाठरके असतील ते जागे असतील सामना पाहण्यासाठी। तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत आणि जाऊया आपण दुसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज रोहन लबडे। रोहन लबडेसाठी सुवर्ण संधी असणार आहे। हॅट्रिक जर केली तर मोहन शेठ लबडे यांच्याकडून तब्बल 3000 रुपये, राजेश लबडे यांच्याकडून 3000 रुपयाचे पारितोषिक सुवर्ण संधी आहे। इथे मोहन शेठ थोडं टेन्शन मध्ये दिसतात कारण पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 13 धावा। आता उर्वरित चेंडू शिल्लक असणार आहेत 18 आणि जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज असणार आहे। क्षेत्ररक्षक विहरचना स्क्वेअर लेग बाउंड्री, मिड विकेट बाउंड्री, लॉन्ग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट टर्म फर्स्ट स्लिप, सिली मिड ऑफ। गोलंदाज रोहन लबडे तयार, राईट हँड ओव्हर द मार्क करतो, स्ट्राईकला फलंदाज येतो खेळण्यासाठी। आक्रमक आणि स्फोटक फलंदाज निखिल ज्याने आतापर्यंत 6 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार 13 धावांची गुणवान खेळी करतोय मैदानावर। या ठिकाणी प्रवीण दादा ठाकूर यांचा सपोर्ट आहे सर्व टीमना। हा चेंडू हवेमध्ये आहे, इथे झेल सुटलाय, घर फिरले की घराचे वासे फिरतात अशी अवस्था पाहायला मिळते मैदानात खानावळे संघाची। या चेंडूवर तब्बल धावा आल्या 2, धावसंख्या झपकन वधार। काशीनाथ शेठ ठाकूर असतील, वामन शेठ लबडे असतील आणि बरेच खानावळे गावचे प्रेक्षक असतील, घर बसल्याचे सामने पाहत असतील, त्यांचं टेन्शन प्रेशर वाढलंय कारण हा सामना पाहायचं झालं तर काटेकी टक्कर आहे, बिग फाईट मॅच आहे। 18 चेंडू 34 धाव 24 चेंडू 34 धावांचं टार्गेट होतं, ते टार्गेट पेलवताना इथे मात्र दमदार कामगिरी पाहायला मिळते। दुसऱ्या सत्रामध्ये जिया 11 स्पोर्ट तळेगाव संघाची। निखिल तयार, 7 चेंडू आणि 15 धावांची बहादर खेळी करतोय, गरज आहे सातत्यपूर्ण आपलं फॉर्म टिकवण्याची। गोलंदाज रोहन लबडे तयार, इथे मात्र बॅकफुटवर गेला, पंच केला, स्क्वेअर कटचा फटका होता पण तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण पाहिलं मंगेश लबडे चेंडू अडवतोय। एक धाव पूर्ण होते, धावसंख्या धाव टोटल पाहायला मिळते एकूण 16 धावा। दोन षटकार जर मारले तर सन्माननीय आदरणीय अंश भूषण पाटील उद्योजक तळेगाव यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक 2 षटकारासाठी। काटेकी टक्कर बिग फाईट मॅच पाहायला मिळते बघा। आमचे पांडुरंगजी पाटील आहेत उर्फ बल्लू, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वासंबे मोहपाडा यांनी जाणलं ओळखलं, आपल्या सर्व तरुण पिढीला तरुण खेळाडूंना संधी दिली आणि संधीचं सोनं करतोय मैदानात संतोष आणि निखिल। पण इथे मात्र तेवढा ताकदीचा संघ आहे गावदेवी खानावळे, ज्याने पौंजेच्या मैदान नाईट टुर्नामेंट मध्ये दुसरा क्रमांक पटकवला होता आणि बरेच मैदान गाजर होते 2023 मध्ये। पण इथे मात्र थोडीशी बॅकफुटवर जातोय तो खानावळे संघ। रोहन पुन्हा एकदा कॅमेरा इनच्या बाजूने राईट हँड ओव्हर द मार्क स्ट्राईकला येतोय, डावखुरा पुढचा संतोष, क्षमता आहे, गुणवत्ता आहे। इथे मात्र चांगला चेंडू, पंचांकडे जोरदार अपील पण पंच लेग बाईटच्या रूपाने 1 धाव निश्चितच। एका धावेच्या मोबाईलला धावसंख्या धावफलकावर 17 धावा धावफलकावर। टोटल धावा धावफलकावर 17, अजूनही जिंकण्यासाठी 17 धावांची गरज असणार आहे। अजूनही वेळ गेली नाहीये, एखादे 2 गोल्डन विकेट जर मिळवले तर सामना पूर्णपणे आतमध्ये येईल। पोलीस पाटील बघा आमचे, बोला काय पैसे 15 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे। कुरंगले सर घाबरू नका, सामना जिंकणार। गोलंदाज तयार, फुलटा चेंडू पुल केलाय, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू फरार होतोय सी मा रे से बाहेर, चौकार।
14 चेंडू 12 धावांची गरज असणार आहे. जाऊया मैदानावर. गोलंदाज रोहन तयार. इथे मात्र सुंदर फटका. चेंडू तो वाईडिस्ट लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे, येतोय, चांगली फेकी करतोय. एकच धाव. सिंगलनी धावसंख्या वधारते. टोटल धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते 23 धावा. धावफलकावर अजूनही 11 धावांची गरज असणार आहे. 13 चेंडू 11 धावा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. एखादी गोल्डन विकेट जर घेतली तर पूर्णपणे कमबॅक करेल खानावळे संघ. बरेच प्रेक्षक पाहायला मिळतात. तमाम क्रिकेट रसिकांचं आई एकविरा चषक मध्ये सहर्ष स्वागत असणार आहे. जाऊया आपण मैदानावर. तळेगावचा हा ऐतिहासिक मैदानावर. तळेगाव मधून प्रथमच रजनी क्रिकेट पाहायला मिळते. अजूनही 11 धावांची गरज असणार आहे. गोलंदाज रोहन राईट हॅम राऊंड मारा करतोय. इथे मात्र सुपर डिलिव्हरी, वाटेड डिलिव्हरी, काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच. अजूनही मॅच कोणी हारलेला नाहीये. 12 चेंडू 11 धावा. हा सामना जर जिंकला खानावळे संघ तर मोहन शेठ लबडे आणि राजेश लबडे यांच्याकडून तब्बल 5,000 हजार रुपयाचे पारितोषिक. काय क्रिकेट पाहायला मिळतोय मैदानावर. बघा आमचे सदस्य पांडुरंग शेठ पाटील थोडे खुश असणार आहेत. मोहन शेठ आणि पांडुरंग शेठ समोर समोर बसलेत. पण क्रिकेट जर पाहिजे झालं तर कोण जिंकणार. दोन्ही पॅकर्स आहेत. जाऊया आपण मैदानावर. काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच पाहायला मिळते. उर्वरित 12 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असणार आहे. चला लवकर स्पीडअप करा. लवकर घ्या. 20 मिनिटाचा अवधी असणार आहे आपण 4 षटक टाकण्यासाठी. जाऊया आपण मैदानावर. प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका. मोठी लढत पाहायला मिळणार आहे. सिवकर विरुद्ध करंजाडे. आता जो लॉट्स असणार तो मोठ्या लॉट्स असणार आहे. कुठेही जाऊ नका प्रेक्षकांनी. शिवकर करंजाडे, चिरले वारदोली, बोरकार मोहपाडावाडी, तारे डेरवली असे मोठा लॉट्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुठेही जाऊ नका प्रेक्षकांनी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय. यश लबडे. फुलटा चेंडू पूल केलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव. काय क्षेत्ररक्षण केलंय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रन बिटवीन द विकेट. या चेंडू टोटल धावा आल्या 2. धावसंख्या धावपलकार टोटल 25. आता उर्वरित चेंडू शिल्लक असणार 11 आणि जिंकण्यासाठी फक्त 9 धावांची गरज असणार आहे. यश लबडे तयार. पुन्हा एकदा लेग बिफोर द विकेटची मोठी अपील केली पंचांकडे. चेंडू डाव्या एष्टीवर होता. पंचांनी जाणलंय समीकरण. 10 चेंडू 9 धावा. काटेकी टक्कर. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना सुरू आहे मैदानात. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना सुरू आहे मैदानात. हॅट्रिक विकेट साठी तब्बल 3,000 रुपये. षटकार हॅट्रिक साठी तब्बल 3,000 रुपयाचे पारितोषिक. अक्रॉस द लाईन. चेंडू आहे हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपला. फलंदाज बॅक टू द डगआउट. पारितोषिक. अनेक शेठ देशमुख हातनोरी यांच्याकडून शुभेच्छा येतात खानोळे संघाला. हर्षद पाटील मॅन फ्रॉम मोहपे यांच्याकडून
खानोळे संघाला शुभेच्छा असणार आहेत. 9 चेंडू 9 धावा, काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच पाहायला मिळते. जाऊया मैदानावर. 3 चेंडू निर्धाव टाकले, शेवटचे 3 चेंडू निर्धाव टाकले तर यश लबडे यांना मोहन लबडे यांच्याकडून 3000 रुपयाचे पारितोषिक. गोलंदाज तयार, पहिला चेंडू, दमदार फटका, चेंडू जातोय सीमार जवळ. क्षेत्ररक्षक आहे ताईनाथ, 2 धावा सहज पूर्ण करतोय. आठ चेंडू 7 धावा. विशाल कडपे चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र हृदयाचे ठोके वाढवण्याचा सामना आहे मैदानात सुरू. यश पुन्हा एकदा तयार. वाह वाह, सुपर डिलिव्हरी. सामना झुकतोय तो खानोळीच्या बाजूने, अजूनही वेल गेलेली नाहीये. उर्वरित चेंडू असताना शिल्लक 7 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 7 धाव्यांची. हा चेंडू निर्धाव टाकला तर कदाचित वर्चस्व गाजवल या मैदानावर खानोळे संघ. बघा काटेकी टक्कर, अजूनही सामना सोडलेला नाहीये. यश तयार, पुन्हा एकदा हा चेंडू आहे क्रॉस लाईन, ब्युटिफुल शॉट. चेंडू जातोय आउट ऑफ मार्क, षटकार. असणार आहे. बघा काशीनाथ पाटील कॉन्ट्रॅक्टर बघा काही खुश आहेत. विशाल कडपे याला विनायक कडपे यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक. काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच. 6 चेंडू 1 धावेची गरज आहे. ह्या चेंडू षटकार जर मारला तरी 1000 रुपयाचे पारितोषिक हरेश कडपे यांच्याकडून. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय पाहुण्यांची मांदी आली या ठिकाणी येत आहे. या ठिकाणी श्री धनराज जयराम भोर नाशिक सरपंच या पाहुण्यांच्या ठिकाणी शुभ आगमन आहे. आर्मी मॅन हिरामन तुकाराम भोर या साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांच्या समवेत बाळासाहेब धांडे शिवसैनिक या पाहुण्यांच्या ठिकाणी शुभ आगमन आहे. दादा आपलं मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत. 6 चेंडू 1 धावेची गरज असणार आहे. बघा मैदानामध्ये जाणारे सज्ज झाले प्रेक्षक पाठीराखे. बघा तलेगावचे निश्चितच उचलून हाणणार खेळाडूला, कारण प्रथमच रजनीमध्ये खेळतोय हा संघ आणि पहिल्यांदा विजय संपादन करण्याची वेळ आलेली आहे. पहिलेच एंट्री नाईटला आहे आणि बघू काय होतोय. 6 चेंडू 1 धावेची गरज. विशालनी षटकार मारला तर हरेश कडपे यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक. इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. तलेगाव संघाने विजय संपादन केलाय. दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक स्वागत.
पांडुरंग पाटील यांच्याकडून दिनेश पाटील आणि महेंद्र कडबे यांच्याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच आज खूप खुश असतील. सुंदर खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर मी विनंती करतोय मान्य श्री मोहनदादा लबडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. ते देखील खूप खुश झालेत आणि समालोचनासाठी त्यांनी 2000 रुपये दिलेत. त्यांचं देखील आपण जोरदार स्वागत करूया. या ठिकाणी माननीय श्री आदरणीय श्री धनराज जयराम भोर नाशिक सरपंच या मान्यवरांना विनंती करतो की आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. झुंजारराव शेठ प्रत्येक मैदानावर आम्ही असतो ना कॉमेंट्री करण्यासाठी. तर मोहन शेठ लबडे जेवढे पैसे लावतात ना आपण क्रिकेटपट्टूंना खेळाडूंना तेवढे तेच पैसे आपण ते लावतात ते समजून करण्यासाठी. असा एक व्यक्ती आहे जे समजून करण्यासाठी पैसे लावतो. त्यांचे पुनश्च एकदा हृदयाच्या अंतःकरणातून मनपूर्वक स्वागत. पैशाची किंमत नाहीये पण बक्षिसाची किंमत आम्हाला खूप मोठी आहे. या ठिकाणी सन्मान करतायत मान्य श्री महेंद्र कडपे यांच्या वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि एक सामन्याची गोड आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मान्यवर मान्य श्री धनराज जयराम भोर नाशिक विनंती करतो की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आयोजकांना विनंती करतोय संयोजक आमचे माननीय श्री महेंद्र कडपे यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि एक सामन्याची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या मान्यवरांचे या ठिकाणी जोरदार स्वागत होत आहे. अतिथी देवो भव अशी असणारी आपली संस्कृती आणि प्रत्येक पाहुण्याचा याच्यात मान सन्मान या मंचावर केला जातोय. एकविरा चषकामध्ये मान्य श्री कमलाकर पाटील या मान्यवरांना देखील विनंती करतोय की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा आणि